श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आमदार सीमाताई महेश्वरी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 26 मधील एकता मित्र मंडळ मैदानाची संरक्षण भिंत बांधणे आणि ग्रीन जिम व खेळणी बसवणे या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच अष्टविनायक नगर येथे रस्ते काँक्रिटीकरण कामाचा सोहळा आमदार सीमाताई महेश्वरी यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकारी नागरिक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला। दाही दिशाया तुम दे करसुते आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे। स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार सीमाताई महेश्वरी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। नवीन संरक्षण भिंत आणि ग्रीन जिमच्या स्थापनेमुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहे। संरक्षण भिंतीमुळे मैदानाचा वापर अधिक सुरक्षित होईल आणि खेळणी व ग्रीन जिममुळे रहिवाशांना व्यायाम आणि मनोरंजनासाठी उत्तम पर्याय मिळतील। तसेच रस्ते काँक्रिटीकरण कामामुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर व सुरक्षित वाहतूक मार्ग उपलब्ध झाला असल्याचे आमदार सीमाताई महेश्वरी यांनी विकास कामांची माहिती देत सांगितले। श्रावणाची सुरुवात ही सोमवार पासून ही बऱ्याच वर्षांनी झालेली आहे आणि त्यामुळे आजचा दिवस खूप आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि अशा या दिवशी आज आपण जवळच असलेल्या एकता चौक इथे खेळणी बसवली, त्याचबरोबर तिथे कंपाऊंड केलं आणि आपल्या रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं। या दोन्हीही तिन्ही कामांचा आपण उद्घाटन सोहळा इथे केलेला आहे। आज तुम्ही सगळ्याजण इथे उपस्थित झाला कारण पद सोडायची वेळ आहे, सगळ्या भगिनींची स्वयंपाकाची वेळ आहे, तरी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मी खूप मनापासून आभार मानते। मग जसं यशवंत पवार यांनी सांगितलं की आपला प्रभाग जवळपास 10च्या वर सभामंडप बांधून आपण लोकार्पण केलेले आहे। जवळ आपल्या तुळजा भवानी हे असेल, त्यातही सांगायचं झालं तर आता परवाच्याच दिवशी आपले माजी पालकमंत्री रविभाऊ महाजन यांच्या हस्ते संत सावतामाळी महाराज यांचं सभामंडप याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि परवा खूप मोठ्या संख्येने आपल्या सगळ्या परिसरातून इथले लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सांगायचं तात्पर्य असं आहे की आपला 26 प्रभाग हा खूप मोठा आहे। जवळपास फुटवडनगर KCP नगर पासून सुरू होऊन तो चुंचाळेपर्यंत इथे आलेला आहे, म्हणजे सातपूर भागात आपला हा प्रभाग येतो आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या एकमेव नगरसेविका आहेत अलकाताई आहे आणि तरी सुद्धा या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कामं आम्ही केलेले आहेत। असा विचार केला नाही कधी की कोणत्या पक्षाचे लोक निवडून आले किंवा कोण आलं, पण लोकांची गरज समजून आज जर तुम्ही कुठल्या भागात गेले किंवा जाधव संकुलमध्ये जरी जायचं म्हटलं तर पूर्ण चिखल आहे, म्हणजे गाडीने जाणं अवघड किंवा पायी तर कसे जात असतील ते लोक, अशी परिस्थिती आपल्या तुमच्या परिसरात आहे। कारण आपण बघतो की रोज नवीन नवीन हा भाग डेव्हलप होतो आहे आणि त्यामुळे मूलभूत सुविधा या सुद्धा तेवढ्याच गरजेच्या आहेत। रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींची गरज नवीन जो भाग वाटतो तिथे गरज पडते आणि त्यामुळे महानगरपालिकेकडून सगळ्या या विकासाचे कामं हे सुरू आहे। हा लोकार्पण सोहळा सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता आणि या नवीन सुविधांचा उपयोग करताना स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होईल असे सांगत रोहिणी जगडे आणि यशवंत पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। इकडचं माहित होतं तेव्हा आमच्या शेजारच्या रस्त्याला मी फार मध्ये गेलेली नव्हती, त्यांची माझी बिल्डिंग पुढे तिथून मला डायरेक्ट ऍक्सेस आहे। पाठीमागे जायचं आणि माझं वर्कआउट होत्यामुळे होम असल्यामुळे मला खाली उतरायचं प्रश्न पडायचे। तर पहिले मी मनावर नाही घेतलं, पण नंतर अनावधानाने काहींकडनं बोलवणं आलं आणि परत मला राजकारणात यायचा योग आला खासगीकरणाची आणि सीमाताईंनी ज्या दिवशी त्याचा भूमिपूजन समारंभ केला तो महानगरपालिकेचा शेवटचा दिवस होता, बरोबर आहे। त्या दिवसापासून महानगरपालिका बरखास्त झाली। त्या ह्याच्यात काय राजकारण झालं हे सांगण्याचं कारण असं आहे की बरीचशी लोक गेल्या वर्ष दीड वर्षात माझ्यावरती खूप नाराज केलं होतं, पण तेव्हा सरकार आपलं नव्हतं, निधी नव्हता। सरकार आपलं आल्यानंतरही खूप पेंडिंग कामं प्रायोरिटीची जुनी होती, काही तातडीने ते निधी देऊ शकत नव्हत्या आणि कुठलंही नवरात्र गणपती कोणी देता येऊ अशा पहिले या रस्त्याचा मुद्दा मी त्या ठिकाणी घेत होती। ते पराभूत होताना 5 मतदारसंघामधून त्यांना म्हणजे 4 मतदारसंघामधून त्यांना लीड मिळालं नाही, ते मागे राहिले
पूर्व नाशिक मतदारसंघ जो होता पंचवटी तिथून 8 ते 9 हजाराचं लीड मिळालं. परंतु आपला पश्चिम नाशिक विधानसभा असा आहे की आदरणीय ताईंच्या कामामुळे नागरिक त्या ताईंच्या कामावर खुश असल्या कारणाने ताईंकडे पाहून सन्माननीय हेमंतप्पा गोडसेंना 31,800चं लीड दिलं. म्हणजे जर बाकीच्या मतदारसंघात असतं तर आज आपले नाशिकचे खासदारही हॅट्रिक करू शकले असतील. असो, जे झालं ते झालं. परंतु भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने मी आपल्या सर्व बंधू आणि भगिनींना विनंती करेन की कृपया आपल्याला ताईंची हॅट्रिक करायची आहे. नुसती हॅट्रिक करून आमदार नाही करायचे. आमचं ध्येय आहे की ताई आमदार नाही मंत्री झाले पाहिजे. अशोक पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसह नागरिकांचे आभार मानले. याचं एक कारण असं आहे की महेश भाऊंना पण खूप श्रेय जातं. ज्यावेळेस आत्रेताईंनी या सभामंडपाचं लोकार्पण केलं, आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आले होते आणि मागच्या वर्षी पावसाळ्यातच आले होते. पावसाळ्यातच आपण तो लोकार्पण केलं आणि मी भाऊंना म्हटलं की भाऊ, खेड्यातले रस्ते तरी चांगले, परंतु इथले चिखल माती आहे. भाऊंनी आणि त्यांचा प्रिय सुशील आम्ही भाऊच्या गाडीवर सर्व फिरलो आणि भाऊंनी हा रस्ता धरला. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. या विशेष प्रसंगी भाजपा नेते महेशजी हिरे, निलेश पाटील, यशवंत पवार, अशोक पवार, विनय मोगल, परमानंद पाटील, युवराज सैंदाने, रोहिणी जगडे, कावेरी यात्रे, पुष्पावती पवार, रोहन कानकाटे, प्रतीक जगडे, लैकेताई, संजय साळुंके आणि परिसरातील नागरिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी नागरिक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. NCN न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.